हे तर बघा बाजरीच्या भाकरी करायला लागले. बाजरीच्या भाकरीने ठ्यासा करायचा आहे. झाली बघा आपली भाकर. आता हिला ह्या तव्यावर टाकून घेते बघा भाकरीला पाणी लावून. झाली बघा भाकर. पलटे करून टाकू. करायला म्हणते मी लोणावळ्याला गाडी भरतोय म्हणलं. हां कशाची तर खर्चीची हां भाडं ठरवलंय का म्हणलं तू जा बोलून बघू भाडं. आता काय नाही टेन्शन. आता नाही टेन्शन म्हटलं. का बरं बाप जरी हिंडला तरी पोरं आहे ते की काम मला. आणि कुठं पण जावा पप्पाला नुसतं ख्यापा द्या एवढंच आहे त्यांचं. सुना आल्या तुला नाही टेन्शन. सुनांचं काय सांगता येतंय. सुना कसल्या भेटतात आणि कसल्या नाही. आता तू तिला घेऊन ठेवल्या सुना कुठं बसते त्यांच्या नवऱ्यापाशी बसते मग लय काम करते ती पोरं. नाही मला झाल्या बघा 3 भाकरी. आता मिरची टाकली. जास्त का शेंगदाणा? बस बस. गरज झाली काल का आणलं? हो नीट नाही केली. कोणाला काय माहिती इकडं पळत तिकडं पळत. नीट केल्यावर नाही पिवळी पडत. ते झालं चालू आमचं वडील आलं टाकते तेल ह्यात. वडील आलं शेंगदाणा टाकते त्यात. आंब्याने आणली गाठ फिरली. लसूण टाकते त्यात. 15,000. 8 दिवसात तिला पिल्लू होणार. 8 दिवसाची गाय आहे म्हणून. शिर्डी चांगली आहे पण. शिर्डीला चांगले ती गाभण असल्यामुळे चांगली दिसते. नाही. का कलर तर तिचा लय काळा आहे. काळे काळे आपलं आणला का फोटो काढायचा मीठ टाकते त्यात. हा मग रोज आपलं खुरपायला घेऊन येतात. आणि बाळूला पाणी पाजायचं. दगडाचे उकळे त्यामध्ये बनवते ठेसा. कांदा टाकलाय भाजायला. त्यात टमाट टाकायचं. ठेसा करते. दगडाचे उकळे. टमाटर आणि कांदा भाजला की काढून घेऊ. आता ह्या ठेशात आपण हे टमाटर कांदा घालून घेऊ. भाजून घेतला ना. आणि परत एकदा असं टेचू. झाला बघा ठेसा. त्याला दगडाच्या उकळीमध्ये. आमच्या ह्यांना लय आवडतो. झाला बघा आपला ठेसा, भाकर आणि पापड भाजल्यात. आता ही